जीवन म्हणजे काय? जीवनामध्ये आल्यानंतर आपण कशा प्रकारे राहिलं पाहिजे, कशा प्रकारे बोललं पाहिजे, कशा प्रकारे चाललं पाहिजे, आपलं आचरण कसं असलं पाहिजे आणि आपण भक्ती कशी केली पाहिजे. जीवनामध्ये आपण सत्याची कथा दर पौर्णिमेला केल्यानंतर काय बेनिफिट होतो, त्याच प्रकारे सत्याची कथा दरमहा एखाद्या विद्यार्थ्याने केल्यानंतर त्याला काय फायदा होतो, त्याच प्रकारे घरामधल्या अडचणी दूर कशा होतात, त्याच प्रकारे आपण जीवनामध्ये खोटं बोलल्यावर आपल्याला काय त्रास होतो आणि आपण गर्व केल्यानंतर इगो केल्यानंतर आपल्याला काय त्रास होतो आणि त्याच प्रकारे जीवनामध्ये सत्याची कथाचा प्रसाद आणि सत्याची कथा 5 अध्याय ऐकल्यावर आपल्याला काय फायदा होतो हे भगवान विष्णूने सुंदर प्रकारचं वर्णन 5 अध्यायामध्ये केलेलं आहे. ते मी आपल्या समोर एक्सप्लेन करतो. श्री गणेशाय नमः. मंगल मूर्ती मोर्या. गणपती बाप्पा मोर्या. अध्याय प्रथम प्रारंभ. नैमिष्य अरण्यात राहणाऱ्या ऋषींनी पुराण सांगणाऱ्या सुतांना विचारलं, हे मुनिश्रेष्ठा, कोणत्या व्रताने मनुष्याच्या इच्छा पूर्ण होतात? कृपया आपण मला सांगावे. यावर हाच प्रश्न भगवान विष्णूला नारद मुनीने विचारला असता नारद मुनीला भगवान विष्णूने दिलेले उत्तर मी तुम्हाला सांगतो ते ऐका. एकदा नारद मुनी मृत्यू लोकामध्ये फिरत गेले होते. आता फिरायला जायचं तर रवींद्र सर आणि गौरीताई लगेच गुगलवर सर्च करणार की आपल्याला कुठं जायचं, उटीला जायचं का, शिमलाला जायचं का, कन्याकुमारीला जायचं का, बेंगलोरला जायचं का, थायलंडला जायचं का, मलेशियाला जायचं का, दुबईला जायचं, हे गुगलवर सर्च करतील. परंतु नारद मुनीने कोणताच गुगल मॅप टाकला नाही. काय केलं? मृत्यू लोकामध्ये गेले. आणि मग मृत्यू लोकामध्ये गेल्यानंतर काय झालं असेल रवींद्र सर, गौरीताई, अनेक प्रकारचे दुःख, यातना, कष्ट भोगत असलेले लोक कुणी पाहिले? नारद मुनीने पाहिले. म्हणजे सत्याची कथेचा मूळ जो गाभा आहे तो मी तुम्हाला सांगत आहे. एखाद्या ठिकाणी आपण शेतामध्ये गेलो आणि त्यांना जर विचारलं शेतकऱ्याला की या पाणी किती ह्या विहिरीला, तर तो काय म्हणणार झाला, भरपूर आहे पाणी. पण भरपूर किती? 50 फूट आहे का, 60 फूट आहे का, 70 फूट आहे का, 100 फूट आहे, भरपूर आहे पाणी. तसं सत्याची कथा करतात सगळे. परंतु सत्याची कथेचा सुरुवात उगम कुठून सर झाला हा महत्वाचा विषय. की सत्याची कथेचा उगम सुरू झालाय कुणापासून? नारद मुनीने हा केला सगळा अट्टहास आणि सगळा प्रयत्न. नाही तर आपल्याला नसता हे आपल्याला चान्स मिळाला. नारद मुनीची ही कृपा आहे सगळी. आणि मग नारद मुनीने अनेक प्रकारचे यातना, दुःख, कष्ट भोगत असलेले लोक पाहिल्यावर त्यांना दया आली आणि त्यांनी काय केली विनंती? नारायण 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 नारायणाचा जप सुरू केला नारद मुनीने. आणि मग नारायणाचा जप सुरू केल्यावर भगवान विष्णू तात्काळ सडनली त्या ठिकाणी स्टँडिंग उभा राहिलेले आहेत आणि विचारले, नारदा, अरे काय काम काढलं माझ्याकडं, कशासाठी आपल्याला आवाज दिलाय मला आज? तर त्यावेळी नारद मुनी म्हणाले की भगवंता, तुम्ही जगाचे मालक आहेत, तुम्ही जगाचे तारणहार आहेत. मी तुमच्याकडे कशासाठी विनंती केली आहे हे तुम्हाला चांगलं माहित आहे, तरी सुद्धा तुम्ही मला विचारतात की कशासाठी आवाज दिलाय. तर मी तुम्हाला विचारतो की भगवंता, तुमच्याकडे असा काहीतरी उपाय असेल की या पृथ्वीवरील अनेक लोक दुःख, यातना, कष्ट भोगत आहेत, त्याच्यातून काहीतरी तुम्हाला त्यांची सुटका झाली पाहिजे, त्यांची मोकळी झाली पाहिजे, त्यांना काहीतरी मार्ग मिळाला पाहिजे. यासाठी मला काहीतरी गायडन्स करा, मला सजेशन द्या. मग भगवान विष्णू काय म्हणाले? नारदा, जे कोणालाच माहित नाही आजपर्यंत ते तुझ्याजवळ मी प्रकट करतो. या व्रताला श्री सत्यनारायण भगवान विष्णूचं व्रत म्हणतात. हे व्रत जर विधियुक्त केलं तर सुख व मोक्षाची प्राप्ती होते. ब्राह्मण बांधव यासह पूजा करावी. या पूजेस केळी, दूध, शुद्ध तूप, साखर, गव्हाचा रवा, साखर न मिळाल्यास गुळ या वस्तू 1.25 पट एकत्र करून त्याचा नैवेद्य अर्पण करावा. ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी. श्री सत्यनारायण भगवान विष्णूची व्रतकथा जो कोणी नर नारी स्त्री पुरुष या पृथ्वीवर ही व्रतकथा मनोभावे करल त्याच्या सर्व मनोकामना भगवंत पूर्ण करतो. एखादा विद्यार्थी शिक्षणामध्ये त्याला अडचणी येत असतील, त्या विद्यार्थ्याने दर पौर्णिमेला सत्याची कथा करावी. मी म्हणत नाही की तो विद्यार्थी जर म्हणे की गुरुजी मग आता काय मला पुस्तक घ्यायची गरज नाही हातात आणि अभ्यासही करायची गरज नाही, नुसती सत्याची कथाच करतो वर्षभर, नाही जमणार. दोन्ही पाहिजे. जेवणामध्ये जसं लोणचं पाहिजे, चटणी पाहिजे, ठेसा पाहिजे. नाही नुसती ठेसा भाकरीच खातो तर त्याला रंग येणार नाही जेवणाला. जेवणामध्ये रंग कधी लोणचं आहे, मीठ आहे,
पुन्हा गोड पदार्थ आहे, वरण भात आहे, चपाती आहे. तसंच आहे हे सुद्धा, की तुम्हाला जे अडचणी येतात त्याला सपोर्टिंग एनर्जी ही भगवंताची पाहिजे. आणि मग एनर्जी पाहिजे असेल तर त्या विद्यार्थ्यानं, नुसतं विद्यार्थीच नाही, एखादा मुलगा एखादी मुलगी त्यांचा विवाह जुळत नाही, 100% त्या मुलानं त्या मुलीनं जर दर पौर्णिमेला सत्यनारायणची कथा करण्याचा जर संकल्प केला माझ्याकडून, त्याचं जर नाही 6 महिन्यामध्ये लग्न जुळलं तर पुन्हा पूजेला येणार नाही. 100% जुळलंच पाहिजे लग्न, परंतु संकल्प झाला पाहिजे त्याचा. आणि माइंडली आणि बॉडीली तो प्रेझेंट व्यक्ती राहायला पाहिजे. नाही तर मग काय बसला इथं बॉडीली आणि माइंड चालू कुठंतरी इराण इराकला तर उपयोग होणार नाही. दोन्ही पाहिजे इथं प्रेझेंट, आणि मग उभाच आहे तो. 1008 नाव आहेत भगवान विष्णूचे. 1008 नाव जर घेतले रवींद्र सर दररोज, 100% एकही निगेटिव्ह एनर्जी राहणार नाही. परंतु 1.5 तास लागल 1008 नाव घ्यायला. मग 1008 नाव घ्यायला आपल्याकडे वेळ नाही. आपण आपल्याकडे वेळ कोणासाठी? मेवणीसाठी, मैत्रिणीसाठी. कुठं चालली? खडकवासलेला चालली का? काय भोटा खायला चालली का? जाऊ आपण 2 दिवसांनी जाऊ. 2 दिवसांनी माझी पत्नी गावाला जाणार आहे, येतो मग. तिथं भोटा खाऊ आपण. काय लक्ष्मी टॉकीजला जाऊ, सिंहगडला जाऊ, पिक्चर पाहू. काय तुला टी शर्ट पाहिजे, जीन पॅन्ट पाहिजे, मी घेऊन देतो. रेनबोचा गॉगल घेऊन देतो, 5Gचा मोबाईल घेऊन देतो. ह्या सगळ्या गोष्टी वेळा बोलायला वेळ आहे, पण याचं नाव घ्यायला कोणालाच वेळ नाही. आणि मग यांचं जर नाव घेतलं आपण तर आपल्या सगळ्या अडचणी दूर होतात आणि निगेटिव्ह एनर्जी निघून जाते. आपण सकाळी 7 वाजल्यापासून रवींद्र सर ते संध्याकाळी 11 वाजेपर्यंत, सकाळी 7ला उठलं की आपल्याला बेड टी पाहिजे, चहा बरोबर गुड डे बिस्किट पाहिजे, मारी गोल्ड पाहिजे, बॉर्न पाहिजे, पार्लेजी पाहिजे. लगेच पुन्हा 9 वाजता कांदा पोहे पाहिजेत, 12 वाजता राईस प्लेट पाहिजे, पुन्हा 2 वाजता अजून आपल्याला फालुदा पाहिजे, 4 वाजता मटकीची भेळ पाहिजे, 7 वाजता पुन्हा चहा पाहिजे, पुन्हा संध्याकाळी 9ला खिचडी भजी पाहिजेत, पुन्हा 11 वाजता आईस्क्रीम पाहिजे, चॉकलेट, व्हॅनिला, मँगो. आणि मग सकाळी 7 ते संध्याकाळी 11 जे काही तुम्ही पोटामध्ये टाकलंय याला भस्म करणारा कोण आहे? हा इथं उभा. मग याचे उपकार नको का मानायला, की सकाळी पोहे खाल्लेत कधी जिरले माहित नाही, सकाळी ब्रेड खाल्लं कधी जिरलं माहित नाही. आणि म्हणून आहे तो मंत्र, वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते अन्न हे फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोव्हे जाणीजे यज्ञ कर्म. दररोज आपण यज्ञ करतो, पण कोणालाच माहित नाही यज्ञ कोणता चालू आहे. पोटातला यज्ञच आहे. कोणत्याही प्रकारचं काही खाल्लंय, वडापाव खाल्ला टाकला गिअर पाहिला, राईस प्लेट खाल्लंय टाकला दुसरा गिअर. कोणताच गिअर टाकायची गरज नाही, सगळे गिअर हातात येत आहेत. मग ज्याच्या हातामध्ये आपल्या आयुष्याचे गिअर आहेत आणि दोरी, त्याला विनंती नको का की काल खाल्लंय पचलंय, आता भूक लागली मला दुपारी सुद्धा, संध्याकाळी सुद्धा. मी एवढं विश्व पाहिलोय चांगलं, मी चांगलं ऐकायलोय, चांगलं पाहिलोय, चांगलं बोलायलोय, चांगले विचार करायलोय, चांगल्या लोकांच्या भेटी व्हायल्यात, जगाचं सौंदर्य पाहिलोय. आणि मी हे कोणासाठी पाहिलोय? सगळी ताकद त्याच्याकडे. हा ग्लास मधलं पाणी प्यायचं का नाही मी, आणि मला चक्रेश्वरला 1 तासाने पाठवायचं का? सगळं हातात यायचं आहे. तुमच्याकडे पूजाला पाठवायचं त्याच्या हातात आहे, जाऊ द्यायचं नाही काय घरी हे सुद्धा त्याच्या हातात आहे. आणि मग याच्या जर सगळं हातात आहे तर तुम्ही दुसऱ्याला काय विनंती करता? यांची विनंती करा की हे हनुमंतराया, जो देव आवडतो तुम्हाला तो, सगळ्या नद्यांचं पाणी तिथंच जाणार आहे, समुद्राला, श्रीकृष्णाकडेच जाणार आहे. आजपर्यंतचा इतिहास आहे पूर्ण 18 पुराण तुम्ही पहा. श्रीकृष्णाचं चक्र अजूनही वापस आलेलं नाही. रामाचा बाण एखाद्या वेळेस वापस येईल. शंकराचं त्रिशूल वापस आलेले तुम्ही पहा. गणेश पुराण वाचा. लपून बसलेले शंकर भगवान. कशामुळे? तर शंकर भगवानचं काहीच चाललं नाही. मधुकैटक राक्षसाबरोबर युद्ध चालू होतं, आणि मग मधुकैटक राक्षसाबरोबर युद्ध चालू असताना शंकर भगवानचं त्रिशूल चाललंच नाही, वापस आला. आणि मग पळून गेले आणि हिमालयामध्ये लपून बसले. आणि मग लपून बसल्यावर तिथं नारद मुनी आले. नारद मुनी म्हणाले, देवा तुम्ही जगाचे मालक आहेत आणि इथं लपून बसलात. ते म्हणले काय करू, माझं त्रिशूल काय चालत नाही. म्हणले कसं काय, तुम्ही तर मालक आहेत ना जगाचे. म्हणले मालक आहे पण त्रिशूल चालत नाही माझा. मधुकैटक राक्षसांचा विजय व्हायला. म्हणले तुमचं चुकलंय काहीतरी. म्हणले काय चुकलंय? घरून निघाल्यावर काय केलं? म्हणले काहीच नाही, निघालो तसंच आलो रणांगणावर. म्हणले गणपतीची पूजा राहिली. आणि म्हणून ते गणेश पुराणमध्ये सांगितलंय की गणपतीचं काय महत्व आहे. कोणत्याही प्रकारचं कार्य करा, मग गाडी असू द्या, घोडी असू द्या, लॅपटॉप असू द्या, काहीही असू द्या, ओम गणगणपते महानी तिलक लावून मग कार्याला सुरुवात करा.
चौकट बसू द्या, टिकाव मारायचा असू द्या. बरेच लोक म्हणतील काय गरज आहे ब्राह्मणाची, काही गरज नाही. 100% अडचण येणारच त्याला. बिल्डिंग बांधताना चॅलेंज देईन मी, 100% तो म्हणलाच पाहिजे. दुसराच मधला झाला पण 4 मधले काही चढत नाही. आणि मग ज्यावेळेस तिथे भेट द्यायची वेळ येईल त्यावेळेस 100% पुढं काम होणारच. कारण ताकद आहे, याच्या नावात ताकद आहे, माझ्यामध्ये नाही ताकद, याच्या नावामध्ये ताकद आहे. ज्या प्रभू रामचंद्राच्या नावानं दगड सुद्धा तरलेत, तर मग आपल्याला दगड नाहीत कुठे टाकायचे, कोणत्याही समुद्र बांधायचा नाही. आपल्याला सुखी संसाराचे होडी चालवायची. आणि मग सुखी संसाराची होडी चालवायची तर दर पौर्णिमेला सत्यांची पूजा करा, तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. घरामध्ये वाद होत असतील तरी सुद्धा दर पौर्णिमेला सत्यांची पूजा करा. लक्ष्मी प्राप्त होत नसेल तरी सुद्धा सत्यांची पूजा करा. 4-5 जण कमवते, शिल्लक राहत नाही, बॅलन्स राहत नाही, तरी सुद्धा सत्यांची कथा करा. मला नाही बोलवलं तरी चालेल, कोणत्याही काकाला बोलवा. आणि मग तुम्हाला इफेक्ट पाहतेचे. तुम्हाला वाटेल की यांची दक्षिणा पक्की करण्यासाठी म्हणाली, तसं काय नाही. कोणत्याही काकाला बोलवा, तुम्हाला त्याचा अनुभव एक्सपिरियन्स येईल की 4 महिन्याने आता आम्हाला मस्त सॅटिस्फाईड वाटायले आणि चांगल्या प्रकारची प्रगती झाली आणि स्टॉक पैसे झाले, बँकेमध्ये 10,000 आहेत माझे आता सेफ्टीत, असं तसं. 100% त्याच्या हातामध्ये सगळं ताकद आहे. नाम आहे, नामामध्ये ताकद आहे. भगवान विष्णूचे 1008 नाव घ्या, एकही अडचण शिल्लक राहणार नाही. आणि म्हणून दर पौर्णिमेला सत्यांची कथा करा असं भगवंताने पहिल्या अध्यायामध्ये सांगितलंय. आणि याची सुरुवात नारद मुनीला भगवान विष्णूने सांगितलं आणि नारद मुनीने मग आपल्याला सर्व जनतेला सांगितलंय. इति श्री प्रथमाध्याय गोडहा देवकीनंदन गोपाल